कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव श्री गोपाल कृष्ण महाराज वृंदावने महाराज श्री चक्रवाणी महाराज श्री गोविंद प्रभु महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भज मन रे दो कृष्ण गोपाल भज मन रे दो गोपाल भज मन रे दो भगवान श्री चक्रधर स्वामींच्या आणि श्री गोविंद प्रभूंच्या आणि भगवान श्री कृष्ण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा अमरावती जिल्हा ज्यांना खरंच ऐकायचं त्यांनी थोडंसं पुढे येऊन बसा आणि आपसामध्ये बोलू नका.
असा हा पवित्र जिल्हा आणि अशा या पवित्र जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुका महानुभाव मंडळ आणि अमरावती जिल्हा महानुभाव मंडळ या मंडळाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा सोहळा महिला मंडळ बोलू नका बरं. आणि या कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्रित बसलो आहोत. समारोपाच्या पूर्वसंध्येला ठीक 8 वाजता कार्यक्रमाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे होती. तसं माझा वेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 11 वाजत आले आहेत. आपली मिरवणूक थोडीशी उशिरा सुरू झाली आणि त्याचा समारोप उशिरा संपन्न झाला. आणि अशा या वेळेमध्ये मला या ठिकाणी कीर्तनासाठी संधी उपलब्ध झाली. आदरणीय वैरागी बाबा आणि त्यांच्या पूर्ण व्यवस्थापक मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. अथक परिश्रमाने हा संपन्न होत असलेला सोहळा ऐकणारा ऐकण्याच्या मनस्थितीत, सांगणारा सांगण्याच्या मनस्थितीत दोन्हीची वेळ निघून गेलेली आहे. झोपायची वेळ निघून गेली, झोप लागत नाही. जेवायची वेळ निघून गेली, जेवण जात नाही. बऱ्याचशा अशा गोष्टी की तो टाइम मिळाला की पुन्हा मजा येत नाही. कीर्तन संपण्याची वेळ आहे आणि झोपण्याची वेळ आहे. आणि अशा झोपण्याच्या वेळेमध्ये अडचण म्हणून मला उभं केलं काय असं मला आज वाटायला लागलं. मी सुद्धा झोपी गेलो होतो, पण फॅनचा आवाज आल्यानंतर मला वाटलं की आपण उठलं पाहिजे. काही उठलो आणि तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. तुम्हाला आता खरंच कीर्तन ऐकायचं नाही, एवढं मला एकदा बघायचं आणि ते बघितल्यानंतर मी ठरवेन कीर्तन करायचं की नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी एकदा भगवंताच्या नामाचा गजर करायचा. गजर करताना मी पालक आणि तुम्ही खरंच कीर्तन ऐकायला बसलात की आता तुमची झोपायची जागा आहे म्हणून तुम्ही बसलात की मला ठरवायचं. आणि म्हणून ज्यांना ज्यांना देवाने हात दिले त्यांनी सगळ्यांनी हात वर करून आपल्याला टाळी वाजवायची आहे. तेव्हा मी सांगतो तेव्हा माझ्या बरोबर वाजवायची आहे म्हणजे मला कळेल. आणि तुमची टाळी वाजवताना मला जर वाटलं की आता हे खरंच ऐकणार आहे तर मी उभं राहून कीर्तन करेन. आणि तुमचा जर प्रतिसाद नसला तर मी खाली बसूनच 2 शब्द बोलून समारोप करेन. बघूया, सगळ्यांनी हात वर करायचे. देवाने किती सुंदर हात दिलेत बघा ना आपल्याला. या हाताने जेवता येतं, या हाताने टाळी वाजवता येते, या हाताने सर्व काही कामं करतात. हात वर करा थोडस. कोणी बॅग उचलून देणार नाही, कोणी पैसे देणार नाही, कोणी मोबाईल सोडून देणार नाही. काळजी करू नका. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला गोपाला
काही म्हणू नका, जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणा, नाही म्हणलं तर घाबरायचं काही काम नाही. व आपले तुम्ही माझ्या त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आता मी विचार करतो की आता तुम्हाला नेमकं तुकोबांचा अभंग म्हणता येईल का, राष्ट्रसंतांचं म्हणता येईल का. मी शोध घेतो. या गजरामध्ये, या गजरावरच आता आम्ही तुमच्याशी बोलणार आहे. संतांनी आपल्याला सांगितलं की हे म्हणा तू भजन कर. बरं का मावशी, हे म्हणा तू भजन कर. कुणाचं कर? भज मन रे तू कृष्ण गोपाल. भगवान गोपाल कृष्णांचं भजन कर. लक्षात आले शब्द? हे देखील यासाठी करतो की मला तेवढा गजर तरी म्हणता आला पाहिजे. भज मन रे तू कृष्ण गोपाल. भज मन रे तू गोपाल. गोपाल नंदलाला. गोपाल नंदलाला. नंदलाला गोपाल. या गजरामध्ये संतांनी मनाला उपदेश केलाय. कोणाला उपदेश केलाय? मनाला उपदेश केला. असं बोलायचं. मनाला उपदेश केलेला आहे. हे म्हणा तू भगवान गोपाल कृष्णांचं भजन कर. मला सांगा, माणसाला किती इंद्रिय आहेत? 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय आहेत. 5 इंद्रियाने आम्हाला ज्ञान होतं आणि 5 इंद्रिय आमची कामं करतात, कर्म करतात, म्हणून 5 कर्म इंद्रिय. हे 10 इंद्रिय आहेत. कान, नाक, तोंड, डोळे, हे आपले इंद्रिय आहेत. त्वचा, याने आम्हाला ज्ञान होतं. मग हे 5 ज्ञान इंद्रिय असताना आम्हाला संतांनी मनाला उपदेश केला. का बरं मनाला उपदेश केला? कारण माणसाच्या ठिकाणी जे जे काम करतं ते सगळं मनाशिवाय होत नाही. आणि म्हणून मनाला त्यांनी उपदेश केला. कसं आहे मन कसं आहे? गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? अर्जुन म्हणाला देवाला, काय म्हणाला? चंचल मे मन कृष्ण प्रमादी बलवद्गुणं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव सुदुष्करम्. हे देवा, माझं मन अत्यंत चंचल आहे. किती चंचल आहे की हे मन इतकं चंचल आहे की ते वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने धावतं. आम्ही सांगतो आणि म्हणून इतकं चंचल मन आहे ते वाऱ्यापेक्षा वेगाने धावतं. आताही आपण इथं बसलो आहोत, पण माणसं विचार करत असतील की कीर्तन झाल्यावर आपल्याला झोपायचं पद्धत केली. काही माणसं विचार करतील की आता हे कीर्तन कधी संपेल. काही माणसं विचार करत असतील की बाबा याच्या पुढे काय सांगते. प्रत्येक वेगळं वेगळं म्हणत. बहिणाबाई चौधरी म्हणाले होते,
मन वडाय वडाय उभ्या पिकात लढवलं किती हाकला हाकला फिरेस पिकावर मन ओढागाई सरकय ओढागाई या शेतातून त्या शेतात त्या शेतातून त्या शेतामध्ये फिरत असते त्याप्रमाणे आमचं जे चंचलपण आहे हे चंचलपण धाव देत असतं तुकोबांनी एका अभंगामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे तुकोबांचा अभंग आहे नको नको म्हणा गुंतो मायाला नको नको म्हणा गुंतो मायाला नको जेव्हा भगवान श्री चक्रधर स्वामी याच परिसरामध्ये एकांत वासनामध्ये परिभ्रमण करत असतील तेव्हाचा तो काळ कसा असेल नाही का ज्या काळामध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हातामध्ये पात्र नाही पायामध्ये पादत्राण नाही डोक्यावर छत्र नाही अंगावर वस्त्र नाही अशा अवस्थेमध्ये जेव्हा स्वामी फिरत असतील तो काळ कसा असेल तो काळ 850 वर्षापूर्वी चक्रधरांच्या जीवनामधल्या गोष्टी त्या नदीच्या काठावर असणारी वेली त्या नदीच्या काठावर असणारी झाडं आणि त्या काळचे पक्षी सुद्धा धन्य असतील की जेव्हा माझा जगन्नाथ पूर्ण ब्रह्म परमेश्वराला अनवाणी पायाला त्या जंगलामध्ये गेला असेल आणि त्या काळी स्वामी सांगताय तुम्ही तुमची जी मन आहे ती मन पवित्र करा मनाला जो अहंकार लागलेला आहे तो अहंकाराची बीज नष्ट करा आणि तुम्ही एक व्हा तुम्ही एका देवाची लेकरा एका परमेश्वराची लेकरा आणि म्हणून तुमचं जे मन आहे ना या मनाला आवड घालता आमचं मन खूप चंचल काही नेरमध्ये बाया आल्या असतील ते विचार करत असतील आता 11 वर्षे बाई पोरीला दुधावर साखर ठेवायला सांगितलं होतं ठेवलं तर नाही काय नाही इथं बसलं सुद्धा विचार मोबाईलचा टावर कधी भेटत नाही मोबाईलला रेंज कधी भेटत नाही पण आमचं मन कुठेही आपल्या सोबत आहे
आणि म्हणून डोळे अधिक मन म्हणजे पाहणे, हात अधिक मन म्हणजे काम करणे. जेव्हा सुनबाई पोळी करते, सुनबाई वरण करते, सुनबाई जेव्हा भात करते, सुनबाई जेव्हा चहा करते आणि तो चहा व्यवस्थित झाला नसेल तर आत्याबाई म्हणते, सासूबाई म्हणते, तुझं मन होतं का जागेवर? मला सांगा, चहा करायचं काम कोणाचं? हाताचं. पण आत्याबाई काय सांगते, तुझं मन ठिकाणावर होतं का? म्हणून हे जे मन आहे हे मन अत्यंत महत्वाचं आहे. साहित्यकारांनी असं सांगितलं, मनश्चैव कृतं पापं न शरीराणि कृतं कृतं. मनाने आधी काम केले जातं, नंतर शरीर काम करतं. आणि मग आमची जी संकोचित असलेली मन आहे, ही मन कशी आहे? या मनाला सांगण्याचं काम 850 वर्षापूर्वी गोविंद प्रभू बाबा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, श्री चक्रपाणी महाराज, गोपालकृष्ण परमात्मा, श्रद्धात्रय प्रभू या सर्वांनी माणसांची मन बांधण्याचं काम केलं. आणि मग आमची जी पुस्तकी मन आहे, ही मनाला संत उपदेश करतात. काय उपदेश करतात? की बाबा रे, तुझं जे आयुष्य आहे ते आयुष्य वाया झालं. हे तुम्हाला बोलायचं ना, ते बाहेर बोला. काय शांतते, हळू बोला ना. आपण लग्नात नाही, आपण धार्मिक कार्यक्रमात शांततेने बोला. काय सांगतो? आणि म्हणून आम्ही आमच्या ह्या मनाला आवर घातला पाहिजे. संत मनाला उपदेश करतात, कारण मन आणि कान म्हणजे ऐकणे. तुमचं मन आणि कान एकत्र असेल तर तुम्हाला ऐकता येईल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. आणि मनाला उपदेश करतात की बाबा रे, हे शरीर नाशवंत आहे. मनाला का उपदेश करतात? कारण इतर इंद्रिय जी आहे, ही इंद्रिय फक्त काम डोळे लावलेले आहे, आत्मा त्यामध्ये बसलेला आहे आणि मनाचा लगाम आहे. तुम्ही एसटी मध्ये बसला असता तर पाठीमागे गेले असता. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मनाला ब्रेक लावता आला पाहिजे, मनाला आवर घालता आला पाहिजे. शरीर थकून जातं, शरीर संपणार आहे. शरीर संपणार आहे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? येथे माणसाचं काय आहे? काय आणलं हो आजी मावशी? काय तुम्ही आणलं होतं सोबत? कोणी आणलं होतं का? तुम्ही जन्माला आला तेव्हा तुम्ही काय आणलं होतं का सोबत? नाही. बरं, नाही आणलं. तुम्ही जे जमा करून ठेवलेलं आहे ते तरी तुमचं आहे का? आपलं आहे? तेही आपलं. जाताना काही घेऊन जाणार का? तरी आपण म्हणतो, इथं बसू नको, इथं माझ्या मैत्रिणीची जागा आहे, इथं बसू नको, काही बस. जेवायला बसतात, आमची गाडी लागत असते. आपल्या घराच्या बाजूला दुसऱ्याचं घर असतं, तो तिथून भिंतीला त्याला लोकत असतो. आपण हळू माझी भिंत पडेल. स्वामी म्हणाले, तुम्ही काय आणलं होतं सोबत? काय निघाला? आमच्या मानवा पत्रातल्या एका कवीने खूप सुंदर सांगितलं, सोडी सोडी मनाची आशा
देहाचा नाही भरवसा छोटी छोटी मनाची आशा देहाचा नाही भरवसा छोटी छोटी मनाची आशा देहाचा नाही भरवसा छोटी छोटी मनाची आशा देहाचा या देहाचा सुद्धा भरवसा नाही. आजी मला सांगा बरं, तुम्ही जो दिवा लावता, मावशी मावशी बोलवा ना काय सांगा बरं, बाबा तुमच्याकडे मागच्या बाहेर बोललं ठीक आहे, बोला दिसतंय. मला सांगा तुम्ही जो दिवा लावता दिवा, तुम्ही दिवा लावता, तुम्ही जो दिवा लावता, पुरुष मंडळी सांगत नाही, त्यांनी आधीच दिवे लावलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना दिवा लावा म्हणायचं काम नाही. काय तुम्ही दिवा लावता, तो दिवा लावलेला दिवा तुम्हाला सांगून दिसतो का न सांगता दिसतो? न सांगता दिसतो. नाही, तुम्ही झोपल्यानंतर मला सांगा, तुमचा श्वास आता चालू आहे का? तुमचा श्वास आता चालू आहे का बंद आहे? चालू आहे. तुम्ही झोपल्यानंतर तुमचा श्वास चालू राहतो का बंद राहतो? चालू राहतो. कोण चालू ठेवतो? तुम्हाला झोपल्यानंतर आठवतं का माझा श्वास चालू आहे? नाही ना आठवत, नाही आठवत. जर तुमचा श्वास बंद झाला नाही तर सकाळी काय होतं? सकाळी काय होतं? सगळीकडे फोन लावा आणि सगळ्यांना सांगा तुमच्या दारापुढे गर्दी जमा होते. कोणीतरी 4 बांबू आणलं, कोणीतरी मडकं आणलं. कशावर? श्वास बंद झाला. शरीराचा असं केवळ संपेल सांगता येत नाही. म्हणून देवाला आमच्या स्वामींनी देवाने सांगितलं 80 अनंते जन्मे वाया गेली, अनेक जन्म आमचे वाया गेले. शिडीये जन्म घेतले, मिळीये जन्म घेतले. शेतकऱ्याच्या जन्मात होता तो, शिंप्याच्या जन्मात होता, कुलप्याच्या जन्मात होता, ब्राह्मणाच्या जन्मात होता, तेल्याच्या जन्मात होता. अनेक जन्मामध्ये तो होता. पण अनेक जन्मात येऊन सुद्धा तो माया बाजारात गुंतला. नाही का? कवी काय म्हणतात? आला प्राणी जन्माला मोहमायेची उंदरा, विषयाने झाला तो पिसाळ, देहाचा नाही भरवसा छोटे छोटे मनाची बसरी मंडळासाठी तर टाळ्या वाजवा बरं. वाजवा.
आताचे खेळ नाही, आताचा खेळ म्हणजे क्रिकेट. जुना खेळ कोणता होता? सूर पारंब्याचा खेळ. सूर पारंब्या म्हणजे काय? परत परत यायचं, झाडावर चढायचं, या फांदीवर त्या फांदीवर जायचं आणि शेवटच्या मुलाने त्यांना येऊन धरायचं आणि धरायला काय उड्या मारायच्या. असं तो सूर पारंब्याचा खेळ सगळे मुलं खेळत होते. त्याच्यात आमचा नाम्या होता. लक्षात आहे? लक्ष द्यावं का? मजेशीर आहे, गमतीचं आहे. नाम्या त्याच्यामध्ये खेळत होता. तेवढा एक म्हातारे आजोबा, 80-85 वर्षाचे आजोबा आपलं जोड्या घेऊन रेल्वे स्टेशनवर येत होते. मुलांना खेळताना त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलांना सांगितलं, अरे पोरांनो, तुमच्या जेव्हा होतो ना, या आंब्याच्या वर झाडावर जायचो, खूप उंच जायचो आणि तुम्ही अलीकडेच खेळताय. नाम्या काय म्हणाला? आजोबा आजोबा, आम्हाला चढून टाकण्यावर कसं जायचं? म्हाताऱ्याने काय केलं? त्या आपला जोड्या बाजूला ठेवला आणि झाडावर चढला. नाम्या म्हणला, आजोबा आणखी वर जा ना. आणखी वर गेला. नाम्या म्हणला, आणखी वर जा. इतका उंच गेला तो म्हातारा, पार झाडाच्या वर टोकावर गेला. तिथून त्याला ते राष्ट्रपती दिसायला लागलं, राजापेठ दिसायला लागलं, बडनेरा दिसायला लागला, साईनगर दिसायला लागलं, तिकडे मेहरचा काही भाग दिसायला लागला. एवढ्यामध्ये रेल्वे स्टेशनवरून आवाज आला. नागपूरवरून मुंबईकडे जाणारी पॅसेंजर गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येत आहे. म्हातारा घाबरला. तो म्हणला, मुलांनो, मला रेल्वेने जायचंय, मला खाली घ्या. मुलांना खाली घेता येईल का? येईल का? नाही. पोर सकाळी आजोबा या फांदीवर पाय ठेवा, त्या फांदीवर पाय ठेवा, या फांदीवर पाय ठेवा. आजोबा म्हणजे माझा बीपी वाढला, माझा शुगर वाढला, मला खाली येता येत नाही. सगळे लोक आजोबाच्या स्टेशनवरचे आजोबाचे गोळा झाले. आता आजोबाला खाली घ्यायचं, कोणालाच खाली घेता येईल. नाम्या म्हणला, मी येऊ का खाली? एका मिनिटात येतो. लोक म्हणले, कसा घेणार? आम्ही एवढे मोठे मोठे माणसं, आम्हाला त्याला खाली घेता येत नाही, तू कसा घेणार? तो म्हणला, तुमची परवानगी आहे का? म्हणजे हो, आमची परवानगी. बाजूला पळत पळत गेला. एका घरातून मोठा दोर आणला. दोर माहिती ना, त्याला आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये धान म्हणतात. धान बैलाला वगैरे बांधण्यासाठी लांब असते बघा, धुरी कासरा. मोठा दोर आणला आणि दोर आणला आणि त्या नांगाला हे बघ. नाम्याने सांगितलं आजोबाला, आजोबा हा दोर घ्या. दोर फेकला. आजोबाने धरला, कमरेला गुंडाळला आणि गुंडाळल्यानंतर पक्क बांधला तुमच्या कमरेला. आजूबाजूचे लोक म्हणले, नाम्या करतोस काय तू? नाही नाही, खाली घ्यायचंय. अरे मरेल ना ते. अटकन लावून काढल्या मला. चांगलं काम आहे, चांगल्या कामामध्ये शुभ बोला. तुम्हाला असंच कधी कधी सवय पच पच करायची. चांगल्या कामात चांगलं बोललं पाहिजे. अरे मरून जाईल. नाही 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 म्हणणार, मी बरोबर येतो. आजोबा पक्क बांधलं, घोमडे बांधलं, सरका म्हणे बांधलं, तुम्ही सगळे सरका बांधलं. लोक म्हणे, अरे म्हणून तुम्ही का बसावं? नाम्यानं जोरात हिसका मारला. मारल्याबरोबर म्हातारा खाली आला आणि खाली आल्याबरोबर वर गेलं. त्या गर्दीतल्या लोकांनी नाम्याला असं हाणलं, असं हाणलं, असं हाणलं, इतकं हाणलं की पांढरी शुभ्र त्याची पॅन्ट पिवळी होईपर्यंत हाणलं. मग शहाण्या माणसाने विचारलं,
काले नाम्या तू म्हाताऱ्याला असं का पाडलंस? तो मला माझा काय दोष आहे? मागच्या महिन्यामध्ये तो करामालाच्या संपत नावाच्या विहिरीमध्ये बोलणं पडलं होतं आणि त्या पोराला विहिरीतून मी वर काढलं. हा जोर होता, कमरेला मुलाला बांधलं, विहिरीतून असं वर काढलं, मुलाला साधा काटा पण रुतला नाही. हे म्हातारं मिळेल मी काय करू? मला सांगा, दोराचा काही दोष आहे का? आहे का काही दोष? नाही. काय चुकलं? चुकलेल्या वर्ग चुकला त्याचा विचार. कोणत्या गोष्टीचा उपयोग कशासाठी केला पाहिजे होता हे जसं त्याचं चुकलं तसं आमचंही चुकलं आहे. आम्हाला सुंदर देह दिलेला आहे, पण या सुंदर देहामध्ये आपण परमेश्वराची भक्ती करत नाही, देवाचं नामस्मरण चिंतन करत नाही आणि देवाचं नामस्मरण चिंतन करत नाही. म्हणून या दुःखाच्या बाजारामध्ये आपण बसतो. आणि म्हणून या बाजारातून जर, या संसारातून जर तुला मुक्त व्हायचं असेल तर संत म्हणाले, भज म्हणाले तू कृष्ण रूपा, भगवान श्री चक्रधर स्वामींनी आणि गोविंद प्रभू बाबांनी हेच काम केलं की माणसांची मन दुरुस्त करण्याचं काम केलं. गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा सांगतात की मी अवतार घेतो आणि अवतार घेऊन काय करतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृत्याचा नाश करतो, दुष्कर्माचा नाश करतो. आणि म्हणून भगवंताने पाहिलं या कलियुगामध्ये सुद्धा दुष्कर्म माणसांची वाढलेली आहे. माणूस जाती जातीमध्ये वाढलेला आहे, धर्मामध्ये माणसं वाटले गेलेली आहे. कोणी बाबासाहेब आंबेडकरांना घेतलं असेल, कोणी छत्रपती शिवाजी राजांना घेतलं असेल, कोणी महात्मा ज्योतिबा फुलेंना घेतलं असेल, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेतलं असेल, कोणी अण्णाभाऊ साठेंना घेतलं असेल. माणसं वाटले गेलेली आहे. गोविंद प्रभू बाबाने पाहिलं ही माणसं जाती जातीत वाटलेली आहे. 850 वर्षापूर्वी विठ्ठलपूर नगरीमध्ये खूप मोठा बाजारपेठ होती. 19 बाजारपेठा होत्या. तेल्यांचा बाजार वेगळा, ब्राह्मणांचा वेगळा, माळ्याचा वेगळा, कपडे शिवणाऱ्यांचा वेगळा, सोनारांचा वेगळा, असे वेगवेगळे हाट होते, बाजार होते. आणि या बाजारात वाटले गेलेली माणसं आमच्या गोविंद प्रभू बाबांनी सगळ्यांना एकत्रित केलं. आणि म्हणून गोविंद प्रभू बाबांना राहुल बाबा म्हणतात. सर्वांनी श्री चक्रधर स्वामींनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि सगळ्यांना एकत्रित करून तुम्ही माणसासारखं माणसाला जगता आलं पाहिजे. माणूस असा तुम्हाला परमेश्वराची भक्ती करता येईल जो माणूसच झाला नाही, जो मानवतेला भेटला नाही, जो सदाचाराला भेटला नाही आणि तो आज देवाचा शोध घ्यायला निघाला. आज देशामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. कुठे वारकऱ्यांचे चालू असतील, कुठे बुद्धांचे चालू असतील, कुठे मानव संप्रदायाचे चालू असतील, कुठे शिवपुराण चालू असेल, कुठे भागवत चालू असेल, कुठे देवी भागवत चालू असेल, कुठे वारकरी संस्था चालू असेल. मी असं एकदा ऐकलं त्या प्रदीप कृष्णाचं शिवपुराण झालं होतं आपल्या अमरावतीला. आठवतं का तुम्हाला? 10 लाख लोक जमा व्हायचे कार्यक्रमाला. किती लाख? 10. मला सांगा, एवढी माणसं धार्मिक जर आहेत
तर मग आपल्या देशामध्ये अत्याचार वाढले असते का? आपल्या देशामध्ये स्त्रियांवर होणारे बलात्कार वाढले असते का? एवढे जर कीर्तन प्रवचन करत समाज सुधारत असेल तर लोकांनी आत्महत्या केल्या असत्या. कमजोर झालाय माणूस. आज माणसं कमजोर झालेली आहे. आज 8व्या वर्षाचा मुलगा आत्महत्या करतोय, न्यायाधीश आत्महत्या करतात, आमदार खासदार आत्महत्या करतात, शिक्षक आत्महत्या करतात, महात्मा आत्महत्या करतात. कुठे चालतो आपण? कधी विचार करणार आपण? आमची मन कमकुवत झाली आहे. आपण या संसारामध्ये दिशाहीन झालो आणि म्हणून अशी माणसं मंदिरात जरी गेली ना तरी ते देवाला फक्त मागणी मागत असतात आणि मागणारा माणूस कुणालाही आवडत नाही. तुम्हाला तरी आवडतो का? कुणाला आवडतो? का तुम्हाला आवडतो? एखादा माणूस देवी तुम्हाला तंबाखू मागत असेल, तंबाखू द्या ना, त्याला म्हणून सुना द्या ना, आवडेल का? आवडत. तुम्हाला आवडतो का बाया? एखादा माणूस पुन्हा एखादी वेळी पुन्हा पुन्हा असेल, थोडी साखर द्या, साखर द्या, थोडी पत्ती द्या, पत्ती द्या, थोडं दूध द्या ना. तुम्ही काय म्हणता? चहाच घेऊन जायला माझ्याकडून. मागणारा माणूस कुणालाही आवडत नाही, देवाला सुद्धा आवडत नाही. कारण मागणारीची भक्ती आहे ही दरिद्री असलेली भक्ती आहे. आणि म्हणून देवाकडे मागणी मागायला जाऊ नका. मागणीच मागायची असेल तर देवाला एकच मागणी मागावं. काय काय मागावं देवाला? तुमच्यासाठीच भक्त स्वामींची मागता आलं पाहिजे आम्हाला. आपण मागतो पण आपण संसाराच्या आशीर्वाद वस्तू मागतो. आणि मग जीवनामध्ये असं काही मागावं, असं मागता आलं पाहिजे. कणाशीच्या ब्राह्मणाला आमचे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, आणखी काही मागा. त्याने काय मागितलं होतं? देसुनी हाती मज तक्र भात श्रीहरी, देसुनी हाती मज तक्र भात. देवाला सुनबाईच्या हाताने ताकद खाण्याची इच्छा आहे. आमचे देव म्हणाले, बाबा हे तर कर्मवशीची बाबा, हे तुझ्या नशिबामध्ये आहे. काय मागितलं पाहिजे? काय मागितलं पाहिजे देवाला? संसार, प्रपंच नाही. प्रपंच मागू नका. तो अनेक जन्मात आम्ही केला आणि म्हणून यासाठी संतती पाहिलं. राष्ट्रसंत तुळशीबाबांनी बघितलं, माणसं मंदिरात जातात, देवाच्या मंदिरामध्ये माणसं जातात, नाही का? राष्ट्रसंत तुळशीबाबांनी काय म्हणाले? लोकदर्शनासाठी देवदेशा माणसाने किती चांगला
नोट देवावर ठेवावी लागणार आहे, पैसे देवावर ठेवावे लागणार आहे. पण असे पैसे काढायचे जे कंडक्टर घेणार नाही, जो दुकानदार घेणार नाही. अशी नोट 2-4 ठिकाणी वेल्डिंग केली, प्लॅस्टिकची चिकटपट्टी लावून त्याला नाही जमलं तर म्हणून कॅरीबॅग घालून स्टॅपलर मारून मंगलपत्रम पुष्पम फलम बाबा मावशी आता रुपये किती? 2 रुपये. आणि देवाला सांगायचं मग देवा वेळ खोटायला सुरुवात केली, पाणी लागू दे ना या 2 रुपयामध्ये. 2-4 चैत्र वैशाख झाली, मुलीचं लग्न जमत नाही, जमू दे ना या 2 रुपयामध्ये. मुलाला प्रमोशन भेटलं पाहिजे या 2 रुपयामध्ये. देव पैसे नाही देतात मग महिना भाव म्हणे देवा पण देव पैशाने मिळत नाही. सुंदर प्रसंग घडला गोदावरीच्या पवित्र तीरावर. नेवरगाव नावाचं गाव आहे आणि त्या नेवरगावचे गदोनायक नावाचा एक ब्राह्मण त्या काळी देवगिरीच्या राजाच्या दरबारामध्ये अर्थमंत्री आहे, पैशावाला. स्वामींच्या दर्शनाला गेलाय, आता सगळे भक्तीजन बसलेली आहेत आणि राहुलांचं निरूपण चालू आहे. राहुलांच्या पाये जाय गदोनायक नावाचे ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाला आले. स्वामींचं निरूपण चालू आहे, स्वामी प्रवचन करतायत, स्वामी सांगतायत. किती ते त्या काळीचे लोक जे असतील ते भाग्यवान आहेत की ज्यांना साक्षात देवानं निरूपण करावं. आणि देव निरूपणाला कधीच कंटाळत नाही. आमच्या वैरागी बाबांचं सतत परिश्रम थकतच नाही. कुठून देवाला शक्ती दिली त्यांना मला माहिती नाही. बाबाचं एकदा टाळ्या वाजवा, तुम्ही लवकर असता देवाचा बाबा उठवायचा बघा, अरे नमस्कार केला. कुठून बळ आहे? रात्री परावर कथा कथिता उजेडे, रात्री निरोपण करता करता रात्र केव्हा संपून जाते. अरे नंदादीपातलं तेल घाला आणि ज्योत लावा. स्वयंप्रकाशित असलेले सर्वज्ञ चक्रवर्ती निरोपण कुठे करतात? अरे स्मशानातली जागाही कळत नाही आमच्या देवाला, स्मशानातही निरोपण. आणि असं निरोपण चालू असताना गदोनायक आले आणि बसले. आणि बसल्यानंतर निरोपण संपलं आणि निरोपण संपल्यानंतर ते देवाच्या जवळ आले आणि देवाच्या जवळ आल्यानंतर विनंती करतात. देवाला काय म्हणाले? जे जे माझा अपार द्रव्य असेल ते माझा देव होईल. देवा गडगंज पैसा आहे, संपत्ती वैभव आहे, या संपत्तीने मला देवाची प्राप्ती होईल का?
देव काय म्हणाले? द्रव्य संपत्ती देव नको विजयाला नायका, द्रव्य संपत्तीला परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून देव प्राप्त करून घेण्यासाठी आणि काय करावं लागेल? अंधेचे ओळ सतत देव पडावे, अंधा घालून टाकावे, मनाला उपदेश करावा. कोणत्या मनाला? भज रे तू कृष्ण गोपाला, भज आणि म्हणून आपलं मन जे आहे हे मन देवाला अर्पण करता आलं पाहिजे. देवाच्या जवळ जायचं ना, सगळं करून द्या. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाची बाळगा त्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात, थोरपणे मला सांगितले विद्वत्ती आगडी एसपीचे जय जगात आकुडे होईचे तय जवळे कमाचे आनंदा मी पण असं करून टाकतात. आणि देवाचे म्हणा भगवान श्री चक्रवर्ती स्वामी दोन माणसं अशी निवडली. एक अत्यंत खाली गेलेला होता आणि एक अत्यंत वर गेलेला होता. जो अत्यंत वर गेला होता तो हातामध्ये माशा घेऊन फिरायचा की मी सगळ्यात ज्ञानी आहे, मी जगात सुविधा आहे. माहीत म्हटलं त्याला इतकं खाली आणलं, इतकं खाली आणलं, त्याला नंबर केलं की ज्यांना अंशे पुढे दंडवत घातला. जे चारी वर्णामध्ये भिक्षा मागते त्या अंशीच्या पुढे दंडवत घातला आणि क्षमा मागते. आणि एकदम खाली रसातळाला गेलेला, हातामध्ये कुऱ्हाड घेऊन फिरणारा, माणसं मारणारा, वाल्या पोळ्यासारखा असलेला नागदेव आचार्य जो लढवेखोर होता, त्याला स्वामींनी वर आणलं आणि एकाला खाली आणलं, दोघांना एका पातळीत आणलं आणि आपल्या ज्ञानाने आपल्या सामर्थ्याने त्यांच्यामध्ये भक्तीचा भाव विचारवून केलं आणि त्यांना माणूस केलं आणि माणसाला मनाला उपदेश केला. हेच या ठिकाणी सांगतो. आपण वेळ झालेला असताना सुद्धा या ठिकाणी बसला. आता आणखी तुमची उत्सुकता ताणून घेण्यात अर्थ नाहीये. आपण खूप शांततेने बसलात आणि मला सांभाळून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं. छोटीशी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगितलं सगळ्यांनी उभे राहा. चक्रधर स्वरूपा कार्यक्रम संपला असं जो मार्ग काढतो त्याला आज खऱ्या अर्थानं म्हटलं तर आपले चित्रकार परंतुचे म्हणतात की प्रभाकर बाबा कपाडे आणि म्हणतात 2 मिनिट अशा बिकट अवस्थेमध्ये अशा स्थितीमध्ये कीर्तनाची वेळ संपून गेलेली अशा स्थितीत कीर्तन सुरू केलं. एखादा असता मी अनेक अनुभव घेतलेले हातात माई बाजूला ठेवून दंड मी निघालो असेच तर म्हणणारे माणसं आलो. परंतु प्रभाकर बाबा यांना आठवा त्यांनी सांगितलं आमच्या स्वामींनी माणसं दुरुस्त केली. आज बाबा तुम्ही खऱ्या अर्थाने सभा दुरुस्त केली. ते सगळी माणसं कोण कोणत्या परिस्थितीत, कोण कोणत्या स्थितीत, झोपण्याच्या स्थितीत, कोण खाण्याच्या परिस्थितीत, कोण पैसे घेण्याच्या परिस्थितीत, अशा प्रकारची असलेली सगळी माणसं तुम्ही दुरुस्त केली. त्याला जो ध्वनिमंडळ आहे खरोखर त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. तर मला प्रश्न पडला होता बाबाने कोण कुणाला उभं करायचं तर किशोर कोणाने निवडून गेले. बिकट अवस्था मावते साहेब या बिकट अवस्थेमध्ये जो लढतो ना त्याला खऱ्या अर्थाने शूरवीर म्हणतात. बाबा खरं कीर्तनात ते शूरवीर
कीर्तनाचा अर्थच आहे माणसाच्या मनाला चालू करणे, मनाला आलेली जी काजळी असते ती झटकून टाकणे आणि मन परत तेजस्वी करणे. कोळसा जसा परत हुंकर मारल्यावर तेजस्वी बनतो तसं कीर्तनकाराचं काम असं असतं की माणसाच्या मनाला आलेली काजळी अज्ञानाची, अहंकाराची, वेगवेगळ्या प्रकारची आणि स्वार्थाची ती झटकून परत खरंताने माणूस तयार करण्याचं काम असतं. आज आमच्या बाबांनी हे काम केलेले त्यांना धन्यवाद देतो. आपण एक वार टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने बाबांचे प्रभाकर बाबा कपाटे, कदाचित माहीत नसेल तुम्हाला, त्यांचं गाव हे आता आंध्र प्रदेशच्या शेजारी आहे, तेलंगणा. आणि तेलंगणापासून बाबा इथे आले. काल नाशिकला होते, परवा नाशिक रोडला होते आणि अशा स्थितीमध्ये बाबांनी येऊन निघाली 6 वाजता. संपूर्ण त्यात आपलं गाव फार होतं, नेट पिंगळाई फिरता फिरता आमच्या शोभायात्रेला 1.5 ते 2 तास लागले 5 तास आणि त्यामुळे कीर्तन लांबत गेलं. आणि म्हणून अशा असताना बाबा थांबले, बाबांना धन्यवाद देतो. आणि बाबांच्याबद्दल वाटणारा आमच्या तुझी संधी दिली नाही आणि वेळ करून दिली.